नमस्कार, एक्टिव न्यूज महक में आपका स्वागत है। मैं हूं आपके साथ आरोही। देखते हैं आज की नई ताजा खबरों में क्या है आपके लिए खास। विरारचा गड राखण्यामध्ये आपण अतिशय यशस्वी राहिलेलो आहात. आता कार्यकर्ता जिंदाबाद हा गड कार्यकर्त्यांनी राखला. कार्यकर्त्यांनी जे जीवापाड मेहनत केली, नमस्कार त्यांच्या मेहनतीला. कोणतीही अपेक्षा न ठेवता रजा काढून सगळ्यांना निवडून आणलं हे कार्यकर्ते. पुढच्या आरक्षण सोडतीवर सत्ताधाऱ्यांचा दबाव असल्याचं वाटतंय का? नाही, दबावच नाही, नियम चुकीचे आहेत. मी एवढंच बोलणार. दबावाचं कसं काय असू शकेल? शेवटी लोकांच्या समोर चिठ्ठ्या पडल्या असतील. एक्झॅक्टली आम्ही तर गेलो नव्हतो. नियमांबद्दल केला नाही, नियमात बदल केलाय चुकीचं आहे. पण जे तुमच्याकडचे होते आता भाजपमधून जे निवडून आलेले आहेत त्यांना काय संदेश असेल? काय नाही, शुभेच्छा. घरी बसायचं कार्यकर्त्यांना निवडून आलेल्या सगळ्यांना 115 लोकांना शुभेच्छा. निवडून आलेल्या 115 लोकांना शुभेच्छा. आपण तुमच्यासाठी कार्यकर्त्यांनी काम केलं, आता त्रास द्यायला सुरुवात झाली, त्याच्यावर काय बोलणार? कार्यकर्त्यांबरोबर मी भक्कम उभा राहील. मला कळलं कोणाच्या हॉटेलमध्ये रेट टाकणं, हे करणं, पोलिसांचं धमकी देणं वगैरे वगैरे हे चाललेलं आहे. दुर्दैव आहे लोकशाहीतलं दुर्दैव आहे. कार्यकर्त्यावर अन्याय केलेला चालणार नाही. शेवटी सत्तेत आम्ही आहोत इकडे महानगरपालिकेत. तुम्हाला पण न्याय आमच्याकडूनच मिळणार आहे, एवढं लक्षात ठेवा सगळ्यांनी. काल जे आंदोलन झालं होतं सफाई कामगारांना, सगळे सफाई कामगार रस्त्यावर उतरले होते, तुमच्याकडे पण आले, काय सांगू? नाही, मी त्यांना बोललो का तुम्हाला न्याय मिळेल या दृष्टीने मी काम करेन. आपण सत्ता बसण्याच्या आधीच महापालिकेमधून काही टेंडर सुद्धा बाहेर निघाले. मतदान निकाल लागतोय आणि टेंडरचे ऑर्डर निघालतात. नाही, चुकीचं आहे ना. अहो, बॉडी आल्यावर बॉडीला विश्वासात घेऊन त्या बॉडीने ठराव केला पाहिजे. त्यांनी बॉडी योग्य तो निर्णय घेण्याकरता आहे. तुम्ही मनमानी 5.5 वर्ष केली, आता ही मनमानी नाही चालणार. त्याला आम्ही बघू नियमात काय कायद्यात असेल तर कॅन्सल पण करू, मग आम्ही आमच्या पद्धतीने बघू. आपण असं माहिती मिळत आहे की भाजपाचे लोक टेंडर घेत आहे, काय सांगणार आपण? मला टेंडर कोणी घ्यावं नाही याच्यावर मी कधी बघितलंच नाही. आता तुम्ही जे बोलले ते बरोबर आहे. हे अधाशी आहेत सगळी लोक, चालणार नाही जास्त. साहेब, आपण आचारसंहिताच चालू असताना कोणालाही विचारत न घेता चुकीचं आहे. एक टेंडर आता काढलं होतं स्मशानाचं. चुकीचं आहे. कोणतं टेंडर? स्मशानभूमीचं एक टेंडर काढलंय. चुकीचं आहे. आपण जर महापौर बसणार तर आपण हे सर्व जे गोंधळ आहे टेंडरच्या तो काय हे गोंधळ घातला असेल नियमाप्रमाणे जे कॅन्सल करता येईल ते करू. धन्यवाद. ओके.